वयाच्या 65व्या वर्षी मंदिराच्या बाहेर बसून विवेकजी त्यांच्या बायकोच्या अंत्यविधीसाठी लोकांसमोर दोन्ही हात पसरवून दयेची भीक मागत होते. त्यांना स्वतःवर राग येत होता की कोणत्याही म्हाताऱ्या माणसाला इतकेही मजबूर करू नका की तो स्वतःच्या लाचारी आणि मजबुरीमुळे स्वतःच्या बायकोला स्वतःच्या नजरेसमोर मरताना बघतोय, पण काहीच करू शकत नाही. कारण महिन्याभरापासून आजारी असलेल्या बायकोला 2 वेळचं जेवण तर दूरच, तिला औषधेही देऊ शकले नव्हते. ते दिवसभरात भीक मागून जे काही मिळत होतं ते त्यांच्या बायकोला आणून खाऊ घालत होते. पण आजारपणामुळे एक दिवस त्यांची बायको त्यांना सोडून निघून गेली आणि आज तो दिवस होता जेव्हा विवेकजी त्यांच्या बायकोच्या अंत्यविधीसाठी लोकांकडे रडून रडून भीक मागत होते, पण त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाहीत. बिचारे विवेकजी 2 दिवसापासून भीक मागून पैसे गोळा करत होते. त्यांच्याकडे पाहून कोणत्याही दयाळू व्यक्तीला त्यांच्यावर दया आली असती, पण दुर्दैवाने तसे काही झाले नाही. विवेकजी पाणावलेल्या डोळ्यांनी कधी आकाशातील ढगांकडे बघायचे तर कधी खिशात असलेल्या थोड्याशा पैशांकडे बघायचे की एवढ्याशा पैशात काय होईल, एवढ्याशा पैशात मी माझ्या असे म्हणत आणि बायकोच्या हाताला धरून ते भरभर चालू लागले. पावसातून वाचण्यासाठी ते तेथे जागा शोधू लागले. पळता पळता ते एका हॉस्पिटलजवळ पोहोचले आणि तिथे एका बेंचवर जाऊन बसले. त्यांची भिकाऱ्यासारखी अवस्था पाहून तिथला वॉचमॅन त्यांच्यावर ओरडला, "अरे काय करताय तुम्ही इथे? चला निघा इथून. ही काय तुम्हाला धर्मशाळा वाटली का तुम्हाला? हे हॉस्पिटल आहे." वॉचमॅन त्यांचा अपमान करत होता, पण ते मजबूर होते. शिवाय बाहेर मुसळधार पाऊस सुरूच होता, त्यामुळे बाहेरही निघू शकत नव्हते. विवेकजी त्यांचे दोन्ही हात जोडून म्हणाले, "साहेब, आम्हाला थोडा वेळ इथे थांबू द्या. मी माझ्या आजारी बायकोला अशा खराब वातावरणात कुठे घेऊन जाणार?" तरीही त्या वॉचमॅनने त्यांना धक्का देत बाहेर काढले. विवेकजी यांनी खूप विनवणी केली की किमान पाऊस जाईपर्यंत तरी आम्हाला इथे थांबू द्या. माझ्याकडे थांबायला दुसरे कुठेही जागा नाही. आम्हाला असे बाहेर काढू नका. आम्ही एका कोपऱ्यात पडून राहू. बस थोडा वेळ थांबतो, त्यानंतर निघून जाऊ. पण वॉचमन डोळे वटारून म्हणाला, "तुम्हाला पाहून आणखीन भिकारी इथे जमा होतील. जाता की नाही इथून?" वॉचमॅन काठी उगारत म्हणाला. बिचारी विवेकजी बाहेरून मुसळधार पावसाकडे पाहू लागले तर दुसरीकडे वॉचमनकडे पाहू लागले. विवेकजी मजबुरीने तिथून बाहेर जाऊ लागले, पण कोणीतरी त्यांच्या हाताला पकडून त्यांना मागे घेतले आणि कडक आवाजात त्यांच्या कानावर पडला, "कुणाल, तुझ्या घरात म्हातारी माणसं नाहीत का? जर त्यांच्या जागी तुझे आई वडील असते तरीही तू असाच वागला असतास का? किंवा तुझ्यासोबत कोणी असे केले असते तर तुला कसं वाटलं असतं?" समोर उभे असलेले चेअरमन साहेबांना पाहून वॉचमॅन घाबरून म्हणाला, "साहेब, इथे अशा लोकांना येण्यासाठी मनाई आहे. नंतर मलाच ओरडा मिळतो." चेअरमन साहेब प्रेमाने म्हणाले, "बाबा, तुम्ही इथून येऊन बसा. मी तुमच्यासाठी चहा पाठवतो. तुम्ही भिजलेले आहात. गरम चहा प्यायल्याने तुम्हाला थोडासा आराम मिळेल." हा कुणाल त्याचे काम करत होता. त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, पण हॉस्पिटलमध्ये दया दाखवली नाही तर कसं चालेल? चेअरमनच्या तोंडातून अशी वाक्य ऐकून विवेकजी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पुन्हा आत निघून गेले. विवेकजींनी त्यांच्या बायकोला एका सीटवर बसवले. चेअरमन साहेबांनी चहा पाठवला. ते त्यांच्या बायकोला उठवत चहा देत म्हणाले, "सावित्री, चहा पिऊन घे." सहारा देत त्यांनी त्यांच्या बायकोला उठवले आणि तिला चहा पाजत, भलेही ते औषध नसेल पण चहा त्यावेळेस एखाद्या औषधापेक्षाही कमी नव्हता. कमीत कमी ती तरी मिळत होती ना, तर जेवायला सुद्धा काहीच मिळत नव्हतं. सावित्रीजी म्हणाल्या, "अहो, समजा जर मला काही झालं तर मी गेल्यानंतर तुमचं काय होईल? असेही माझी परिस्थिती खूपच वाईट आहे. कोणता क्षण शेवटचा असेल हे मी सांगू शकत नाही." तेव्हा विवेकजी म्हणाले, "नाही सावित्री, असं बोलू नकोस. तुला काहीही होणार नाही. तू जशी आहेस तसे माझ्यासमोर आहेस. तुझ्या विना मी काय करणार आहे? मला कोणाचा सहारा आहे?" सावित्रीजी रडतच म्हणाल्या, "या शरीराचा काय भरोसा नाही, कधी साथ सोडून निघून जाईल. तुम्ही माझी फक्त एक गोष्ट मान्य करा. तुम्ही आपल्या मुलाकडे निघून जा, म्हणजे माझ्या आत्म्याला तरी शांती मिळेल." विवेकजी जोरातच म्हणाले, "खबरदार, जर तू तिथे जाण्याचे बोललीस तर तुला काय वाटतं की ती लोक माझी सेवा करतील?
हा तोच मुलगा आहे ज्याने आपल्या दोघांना धक्के मारत घराबाहेर काढले होते आणि आता त्याच्याकडे जाऊन 2 वेळच्या जेवणासाठी मी माझा स्वतःचा आत्मसन्मान विकून टाकू का? मी त्याच्यासमोर अजिबात झुकणार नाही. विवेकजी आणि सावित्रीजी त्यांच्या मुलांबद्दल बोलत होते, जो त्या शहरात त्याच्या बायको मुलांसोबत राहत होता. पण आता त्याला आई वडील ओझं वाटू लागले होते. जेव्हा विवेकजी आणि सावित्रीजी यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने घराबाहेर काढले तेव्हा त्यांनी कसे तरी एका ताडपदरीच्या साह्याने त्यांच्या डोक्यावर छत तयार केला होता आणि ते तिथेच राहत होते आणि हिवाळा, उन्हाळा, पावसाळा सगळे दिवस तिथेच काढू लागले. सावित्रीजी आधीच आजारी होत्या, पण त्यांना वेळेवर जेवण आणि औषध न मिळाल्यामुळे आणि रस्त्यावर राहिल्यामुळे त्या जास्त आजारी राहू लागल्या. औषधांचा अभाव आणि 2 वेळचे जेवण हे अत्यंत महत्त्वाचे होते, पण जवळ पैसे नव्हते. त्यांना मजबुरीने मंदिराबाहेर भीक मागावी लागली. त्यावर खूप मुश्किलीने ते दिवस ढकलत होते. सावित्रीजी वारंवार सांगत होत्या की काही हरकत नाही, चला तिथे जाऊया. मी तुम्हाला असे पाहू शकत नाही. मी गेल्यानंतर तुमचे काय हाल होतील कोणास ठाऊक. पण विवेकजींना ते मान्य नव्हते, कारण त्यांना स्वाभिमानाने जगायचे होते. त्यांचं हेच बोलणे सुरू होते तोपर्यंत पाऊस थांबला होता. मग चेअरमन साहेबांनी विवेकजींना काही औषधं दिली आणि ते पाहून पत्नीस घेऊन ते तेथून निघून गेले. एखादी कोरडी जागा पाहून त्यांनी तीच ताडपदरी पसरवली. पण पावसात भिजल्यामुळे खाली जमिनीवर झोपलेल्या सावित्रीजी आता हे जग सोडून गेल्या होत्या. विवेकजी आपल्या पत्नीचा चेहरा हातात धरून सावित्री सावित्री म्हणत रडत राहिले. पण रस्त्यावर पडलेल्या सावित्रीजींच्या मृतदेहावर रडायला लोकही नव्हती. त्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या मुलालाही याची कल्पना नव्हती. त्यांनी त्याला जाऊन सांगण्याचा विचार केला आणि पटकन त्यांच्या घरासमोर पोहोचले आणि घराबाहेरूनच विकास विकास म्हणून हाका मारू लागले. मात्र चौकीदाराने त्यांना जाऊ दिले नाही. चौकीदाराने आत फोन करून विकासला कळवले. तेव्हा त्यांचा मुलगा बाहेर आला आणि रागाने चौकीदाराला सांगू लागला, राजपाल, या भिकाऱ्यांसाठी माझ्याकडे वेळ नाही. या म्हाताऱ्यासाठी तू मला बोलावलेस का? विवेकजी यांनी त्याला रडत रडत सांगितले की तुझ्या आईचे निधन झाले आहे. पण तो ओरडला आणि म्हणाला की मग मी काय करू? रस्त्यावर रोज कोणी ना कोणी भिकारी मरतात, तर मी सगळ्यांचेच अंत्यसंस्कार करत बसू का? तुम्हाला पैसेच हवे आहेत ना, हे घ्या, असं म्हणत विकासने त्यांच्या अंगावर चिल्लर फेकून दिले. राजपाल, बाहेर काढ या म्हाताऱ्याला इथून. घरी पाहुणे येणार आहेत. मुलाचा वाढदिवस आहे. आज माझ्या घरात पार्टी सुरू होणार आहे. यांच्यासारखे 2-4 भिकारी आणखी जमा झाले तर माझी इज्जत जाईल. विवेकजींची इच्छा नसतानाही ती चिल्लर उचलून तिथून ते जाऊ लागले. पण आज निघताना त्यांच्या मनाला खूप वेदना होत होत्या. त्यांना मोठ्याने ओरडून रडावंसं वाटत होतं, पण त्यांना रडताना पाहून विकासला काहीच फरक पडणार नव्हता. आता त्यांच्या अश्रूची पर्वा कोणालाच होणार नव्हती. जेव्हा त्यांच्याच मुलाच्या रक्ताचा रंग पांढरा झाला होता, विवेकजी विचारातून बाहेर आले, तेव्हा ते वादळातच त्यांच्या पत्नीकडे धावले. विवेकजींनी कसे तरी सावित्रीजींपर्यंत पोहोचले, ज्या त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची वाट पाहत होत्या. त्यांनी जेमतेम एका हातगाडीचा बंदोबस्त केला. जे पैसे आणले होते ते पैसे त्या हातगाडीवाल्याला दिले आणि एकटेच त्यांच्या बायकोला घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. रडत रडत अंत्यविधीसाठी विनंती केली आणि सावित्रीजीच्या मृतदेहाजवळ बसून राहिले. सुमारे तासाभरानंतर स्मशानभूमीच्या आयोजकांनी संमती दिली आणि त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर विवेकजी यांनी भीक मागून कुत्र्यांना त्यांच्या नावाने भाकरी खाऊ घातली. आज त्यांच्या आतल्या तळमळीची कोणीही कल्पना करू शकत नव्हते. विवेकजी त्यांच्या पत्नीच्या चितेजवळ बसून रडू लागले आणि आपल्या नशिबावरही ते रडू लागले की ज्यांचा मुलगा इतका संपन्न असूनही आज त्याच्या आईचे अंत्यसंस्कार कोणीही नसलेल्या माणसासारखे करावे लागले. सावित्रीजी गेल्यानंतर आता ते त्याच ताडपदरीकडे पाहून त्यांची आठवण काढत होते. लोकांच्या आठवणी तर घराशी जुळलेल्या असतात, पण त्यांची त्या ताडपदरीशी जुळली होती. सावित्रीजींचे महत्त्वाचे आणि शेवटचे क्षण त्याच ताडपदरीखाली गेले होते. बायकोच्या आठवणीने ते 2-3 दिवसापासून उपाशी तिथे झोपून राहिले. सावित्रीजी गेल्यानंतर विवेकजी यांची भूकही मेली होती. त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. आज त्यांना 5 वर्षापूर्वीची गोष्टी आठवू लागल्या, जेव्हा त्यांचे लहान
कुटुंब आणि सुखी कुटुंब होते. एक दिवशी विवेकजी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा विकास मध्येच म्हणाला, बाबा, एका मुलीवर माझे प्रेम आहे. मला तिच्यासोबतच लग्न करायचे आहे. माझी इच्छा आहे की तुम्हीही एकदा तिला पाहून घ्या आणि तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घाला. असे म्हणत विकासने त्याच्या मोबाईलमध्ये असलेला तिचा फोटो आई वडिलांना दाखवला. सावित्रीजींना पाहता क्षणी मुलगी आवडली. त्या म्हणाल्या, बघा ना, किती सुंदर मुलगी आहे. आपल्या विकासची पसंत किती चांगली आहे. विवेकजी यांनी फोटो पाहिला आणि त्यांनी मुलीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सून घरी येणार म्हणून सावित्रीजी खूप खुश होत्या. त्यांनी मुलाच्या लग्नासाठी खूप स्वप्न रंगवली होती. पण त्यांच्या घरी जाऊन विवेकजी यांना धक्काच बसला. त्यांचा मोठा बंगला पाहून विवेकजी यांची पावले जागेवरच थांबली. आपल्या मुलाच्या मनात लोभ निर्माण झाला असावा असे त्यांना वाटू लागले. विकासने त्यांचे मन राखण्यासाठी ते आत जाऊन सगळ्यांशी बोलले. पण आपल्या मुलाचं लग्न इतक्या मोठ्या घरात करावं असं त्यांना वाटत नव्हतं. मुलीच्या घरच्यांनी विकासच्या आई वडिलांकडे लक्षही दिले नाही. विकासशीच ते सतत बोलत राहिले. दोघांनाही खूप अपमानित वाटत होते. पण विकाससाठी चेहऱ्यावर खोटं हास्य ठेवून ते त्या जागीच बसून राहिले. घरी आल्यावर त्यांनी विकाससोबत या लग्नाला विरोध केला आणि म्हणाले, आपली आणि त्यांची कुठेही बरोबरी नाही. बेटा, त्या मुलीला सोडून दे. कुठेतरी ती लोक आणि कुठे आपण. ताटमानेने चालणे कधीही चांगले असते. पण विकासच्या डोळ्यावर पैसेवाल्या मुलीच्या नावाची पट्टी बांधली गेली होती. तो म्हणाला, बाबा, पैसेवाले आहेत म्हणून काय झालं? मुलगी तरी चांगली आहे ना. विवेकजी यांनी त्याला समजावले, बेटा, ती मुलगी आपल्या घरात कधीच निभावणार नाही. तिचं छंद मोठे असतील जे तू पूर्ण करू शकणार नाहीस, कारण तुझी आणि तिची बरोबरीच नाही. आणि तिच्या घरच्यांचे उपकार किती सहन करशील? तर विकास म्हणाला, मग काय झालं बाबा, सगळेच आई वडील त्यांच्या मुलीला देतातच की. मग तिने आणले तर काय झाले? माझ्यासाठी तर चांगलेच आहे आणि तुमच्यासाठीही. तुमच्याही इच्छा पूर्ण होतील, काहीच कमी राहणार नाही. विकासला असं बोलताना विवेकजी त्याच्याकडे पाहतच राहिले. ते मोठ्याने ओरडले, हेच संस्कार दिले आहेत का मी तुला? मला विश्वास होत नाही की तू माझाच मुलगा आहेस. असे म्हणत त्यांनी त्याच्यावर हात उचलला. तेव्हा सावित्रीजींनी त्यांना थांबवले. अहो, असं करू नका. तरुण मुलावर कोणी हात उचलतं का? तुम्ही आधी शांत व्हा बरे. त्याला मुलगी पसंत आहे, त्याची इच्छा आहे, तर मग आपण कोण आहोत? जे होतंय ते होऊ द्या. विवेकजींना घेऊन सावित्रीजी खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, बघा, जर आपण त्याच्यावर खूप जबरदस्ती केली तर तो आपल्यापासून वेगळा होईल. पण तोच त्या मुलीशीच लग्न करेल. त्यापेक्षा काहीही झाले तर आपला मुलगा आपल्यासोबतच राहिलेला बरा. विवेकजींना सावित्रीजींचे म्हणणे बरोबर वाटले. त्यांनी आपला राग नियंत्रित केला. काही दिवसांनी लग्न झाले आणि मुलगीही खूप हुंडा आणि एक महागडी गाडी घेऊन घरी आली. आता विकास ज्योतीच्या मागे पुढे फिरू लागला. दोघेही दिवसभर बाहेर फिरायचे आणि बाहेरच खायचे. एक दिवस सावित्रीजी यांनी बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. पण जेव्हा विवेकजी आणि सावित्रीजी कारमध्ये बसले तेव्हा ज्योती मोठ्याने ओरडली, विकास, माझा काही स्टेटस आहे की नाही? या भिकाऱ्यांना जिथे जायचं असेल तिथे ऑटोने पाठव त्यांना. माझ्या महागड्या कारमध्ये बसण्याची त्यांची ऐपत नाही. सुनेचे बोलणे ऐकून सावित्रीजी लगेचच खाली उतरल्या आणि विवेकजीही खाली उतरून पुढे बसलेल्या विकासला म्हणाले, बेटा, हा दिवस दाखवायला बाकी ठेवला होतास का? तुझे आई वडील आता भिकारी झाले आहेत. अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन विवेकजी घरात परत निघून गेले. पण विकासला काहीच फरक पडला नाही. त्याच्याजवळ बसूनच सावित्रीजी त्यांचे अश्रू पुसत होत्या. तर विवेकजी इच्छा असूनही त्यांचे अश्रू थांबवू शकले नव्हते. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. तो मुलाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. नवीन आलेली सून त्यांना दररोज उलटसुलट बोलून त्यांना घरी बसण्याचे टोमणे मारायची. पण विकासला मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याने त्याचा स्वाभिमान सगळा विकला होता. पैशाच्या लोभाने तो आंधळा झाला होता. ज्योतीच्या घरातून दररोज अधिकाधिक सामान यायचे आणि ते पाहून विकास भारावून जायचा. ज्योतीने सावित्रीजी आणि विवेकजी यांना घरचे नोकर बनवले होते. ती
तिच्या हाय प्रोफाईल मैत्रिणीसमोर त्यांचा अपमान करायची. ती त्यांना नोकरांसारखीच वागवत होती. दोघांचेही वय 60पेक्षा जास्त होते आणि त्यांच्या शरीरात इतकी ताकदही नव्हती, पण ज्योतीला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हते. ती फक्त त्यांच्यावर राज्य करून राणी बनून राहत होती. एके दिवशी त्या दोघांवर आभाळच कोसळले, जेव्हा एक काचेचा ग्लास फुटला आणि ज्योती मोठ्याने ओरडली, "अरे, हा काचेचा ग्लास कसा फुटला? तुमची ऐपत नाही इतका महागडा ग्लास वापरायची. माझ्या घरून आणला होता म्हणूनच तोडला ना तुम्ही? एका ग्लासची किंमत 1000 रुपये आहे. कोण देणार म्हातारे, बोल, कोण देणार?" असे म्हणत ज्योतीने सावित्रीजींचे केस घट्ट धरले. तेव्हा विवेकजी तिच्या हातून केस सोडवत म्हणाले, "बेटा, सोड तिला. हा ग्लास तिच्याकडून नाही तर माझ्याकडून फुटला आहे." हे ऐकून ज्योती आणखीनच संतापली. म्हणजे हा ग्लास म्हातारीकडून नाही तर म्हाताऱ्याकडून फुटला आहे? मग मला तुम्हालाच अद्दल घडवायला पाहिजे. ज्योतीने कसलाही विचार न करता विवेकजी यांना काठीने मारायला सुरुवात केली. सावित्रीजींनी तिच्या हातातील काठी पकडली आणि म्हणाल्या, "सुनबाई, थोडी तर लाज बाळग. हे सासरे आहेत तुझे आणि तू त्यांना माझ्यासमोरच मारत आहेस." त्यावर ज्योती जोरात टाळ्या वाजवत म्हणाली, "वाह, काय लैला मजनूचे प्रेम आहे. एकाला काही बोलले तर दुसरा वाचवायला येतो. इतकं प्रेम तर विकासही माझ्यावर करत नाही." सावित्रीजी म्हणाल्या, "कारण तो तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशांवर प्रेम करतो." ही गोष्ट ज्योतीच्या मनाला लागली आणि तिने लगेचच विकासला फोन करून ऑफिसमधून घरी बोलावून घेतले. विकासने घरी येऊन विचारले की काय झालं आहे. तेव्हा ज्योती रागातच म्हणाली, "ऐक जरा, तुझी आई काय सांगत आहे. तू माझ्याशी नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करतोस." हे ऐकून विकास हादरला आणि आईला म्हणाला, "आई, हा काय मूर्खपणा आहे. काय काय बोलून तिचे कान भरत आहेस तू? सुखाने 2 वेळचं जेवणही शांतपणे खाऊ शकत नाहीस का? तुम्ही लोक जे आता माझ्या आयुष्यात विष मिसळत आहात." त्यावेळी सावित्रीजी गप्पच राहिल्या नाहीत. त्या म्हणाल्या, "मी कधी खोटं बोलले? सत्य तर हेच आहे की लग्नाआधी तर तूच आम्हाला हिच्या पैशांबद्दल सांगितले होते की आता आपले दिवस बदलतील." हे ऐकून विकासच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याने ज्योतीकडे पाहिले, जी त्याच्याकडे रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी पाहत होती. विकास अडखळत म्हणाला, "ज्योती, हे माझे शब्द नाहीत, हे त्यांचे शब्द आहेत. श्रीमंत घराण्यातील सून येणार आहे हे पाहून दोघांनाही आधीच खूप आनंद झाला की आता आपली खूप ऐश आहे, पण तू त्यांची ऐश होऊ दिली नाही म्हणून आता ते मलाच दोषी ठरवत आहेत." विकासने सर्व गोष्टींसाठी सावित्रीजींना दोषी ठरवले होते. त्यांची विचारसरणी उघड झालेली पाहून त्याने दोघांनाही गुन्हेगार ठरवले होते आणि ते दोघेही त्याच्याकडे विस्पारलेल्या नजरेने पाहतच राहिले. हे ऐकून विवेकजींना अश्रू अनावर झाले आणि ते म्हणाले, "तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्म देणे ही चूक झाली आमची. त्यापेक्षा आम्हाला मूल झालं नसतं तर बरं झालं असतं. मी तरी आज श्रीमंत मुलीसाठी तयारच नव्हतो. मी आधीच सांगितले होते की ही आपल्याला शांतपणे जगू देणार नाही आणि तिच्या पैशाचा ती रुबाब दाखवणारच. जेव्हापासून ही सून म्हणून माझ्या घरात आली आहे तेव्हापासून ती तेच करत आली आहे. एक ग्लास फुटला तर आम्हाला त्याची किंमत सांगत आहे तुझी बायको." हे ऐकून ज्योतीला तिचा राग अनावर झाला आणि ती म्हणाली, "विकास, तुला तुझं भलं हवं असेल तर यांना आत्ताच्या आत्ता या घरातून हाकलून दे. ते माझ्या लग्नाला विरोधात होते ना, मग मलाही त्यांच्यासोबत राहायचे नाही." विकासला कशाचीच पर्वा नव्हती. तो लगेचच म्हणाला, "बाबा, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. जर तुम्ही स्वतःहून गेला नाहीत तर मीच तुम्हाला हाकलवून देईल. तुम्ही खोटे बोलून आधीच माझ्या घरात आग लावली आहे. आता आणखीन तमाशा मी बघणार नाही. आत्ताच निघा इथून." असे म्हणत विकासने त्याचे सामान बांधले. त्यांना जबरदस्तीने रात्रीच्या धुक्यात बाहेरचा रस्ता दाखवला. दोघेही म्हणत राहिले, "बेटा, आम्ही तुला हाच दिवस पाहण्यासाठी वाढवले होते का रे? की एक दिवस तू तुझ्या बायकोच्या आहारी जाऊन आम्हालाच बेघर करशील. तू ज्या घरातून आम्हाला बाहेर काढत आहेस त्या घराला मी सुद्धा अर्धे पैसे दिले आहेत." यावर विकास म्हणाला, "तुम्ही आजपर्यंत मला दिलेलेच काय आहे? या घरात काही पैसे गुंतवणूक करून उपकार दाखवायला लाज नाही वाटत तुम्हाला? या म्हातारपणात कुठे नेणार आहेस हा पैसे?
तुमचे हात आधीच स्मशानात आहेत. आता उरलेले आयुष्य कुठेही घालवा, मला काही देणं घेणं नाही. तुम्ही उद्या मला जरी कुठे वाटेत दिसला तरी मी तुम्हाला ओळख देणार नाही. हे सर्व विवेकजींच्या मनावर हातोड्यासारखे लागले होते, जे त्यांचे अश्रू सुकू देत नव्हते. कडाक्याच्या थंडीत आणि दाट धुक्यात दोघेही एकमेकांचा हात धरून रस्त्याने चालत होते. तळहातात ऊब जाणवत होती, त्यातच थोडासा दिलासा मिळत होता. आता फिरत फिरत ते पार्कच्या बाहेर असलेल्या बाकावर बसले. अशा कडाक्याच्या थंडीत दोघांनी एकमेकांना चिपकून तिथेच रात्र काढली. सकाळ झाली आणि दोघेही जागे झाले. लोकांचा आवाज ऐकून ते दोघेही तिथून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. कोणीतरी ताडपत्री लावताना पाहून विवेकजी यांना ही कल्पना सुचली आणि ते तिथून निघून गेले. त्यांच्याकडचे थोडेसे पैशांनी त्यांनी ताडपत्री विकत घेतली आणि रस्त्याच्या कडेला त्यांचे घर बनवले होते. जर अतिक्रमण्यांनी तेथून हुसकावून लावले तर ते छतासह ताडपत्री घेऊन दुसऱ्या ठिकाणी निघून जायचे. परंतु काही वेळाने सावित्रीजी आजारी पडू लागल्या. जिथे जिथे विकासजींना मंदिरात अन्न वाटप होताना दिसायचे, तिथून ते सावित्रीजींसाठी जेवण घेऊन यायचे. इतकेच नव्हे तर कोणी भिक्षा दिली की ते भीक मागू लागले. मनातून कितीही वाईट वाटत असले तरी त्यांना सावित्रीजींची काळजीही वाटत होती आणि म्हणूनच त्यांनी सावित्रीजींसाठी न लाजता भीकही मागितली. या ताडपदरीखाली सावित्रीजींचे निधन झाले, पण तिचा मुलगा शेवटचा खांदा द्यायला सुद्धा आला नाही. त्यांना सगळं आठवत होतं, जणू हे सर्व कालच घडलं होतं. विवेकजींच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहतच होते. थकलेल्या शरीरामुळे त्यांच्याकडून कोणतेही काम होत नव्हते, समस्याही कमी होत नव्हत्या आणि आयुष्य हेच किती उरले आहे माहिती नव्हतं. एक एक दिवस मुश्किलीने जात होता. विवेकजी अचानक विचारातून बाहेर आले. पत्नी गेल्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचे उर्वरित सामान पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. सामानाच्या नावावर थोडेसे स्वयंपाकघरचे उपकरण होते. त्यामध्ये एक भांडे आणि एक चूल होती, ज्याच्या धुरात सावित्रीजी खोकत होत्या. काही कपडे आणि एक ट्रंक होती, पण बाकीची बचत सगळी वाहून गेली. सुदैवाने त्यांनी सावित्रीजींचा फोटो आधीच काढला होता. तो फोटो तेवढा वाचला होता. एवढ्यात सकाळ झाली होती. विवेकजींनी आपल्या वस्तू उचलायला सुरुवात केली आणि बारीक नजरेने घराकडे ते पाहू लागले. या जागेला सोडून त्यांना कुठेही जावंसच वाटत नव्हते, कारण याच ठिकाणी सावित्रीजी यांनी त्यांच्या मिठीत शेवटचा श्वास घेतला होता. त्यांना अजूनही असंच वाटत होते की सावित्री ताडपदरीच्या आतच आहे, पण ते तिथे राहिले तर सावित्रीजींची आठवण येतच राहील. त्यामुळे काही वेळाने ते तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. त्यांना काहीतरी आठवले आणि ते त्यांचे सामान घेऊन तिथे पोहोचले. एका कोर्टाच्या बाहेर एक जागा होती, जिथे एका बाजूला फुटपाथवर लोक राहत होती. विवेकजींना एका ठिकाणी मोकळी जागा मिळाली होती. त्यांनी कसे तरी तेथे ताडपदरी बसवून त्यांचे छत तयार केले. इथे बरेच लोक यायचे आणि खाद्यपदार्थाची बरीच दुकानेही होती. हे पाहून विवेकजींनी असेच काहीतरी करण्याचा विचार केला, पण त्यांना भीती वाटत होती की कोणी त्यांना येथून हाकलवायला नको. विवेकजींनी पुन्हा भीक मागून पैसे जमा केले आणि थोड्या प्रमाणात चहा बनवण्याची व्यवस्था केली. पूर्वी सर्व पैसे सावित्रीजींच्या तब्येतीवर खर्च होत असत, पण आता त्यांना फक्त स्वतःसाठीच करायचं होतं. सुरुवातीला त्यांच्याकडे चहा प्यायला कोणीही आले नाही, पण नंतर काही दयाळू लोक त्यांच्याकडे दया दाखवून चहा प्यायला येऊ लागले. काम सुरळीत सुरू झाले आणि भीक मागण्याचेही काम आता बंद झाले. आता ताडपदरीच्या जागी छान शेड लावले होते. बसण्यासाठी काही खुर्च्याही ठेवण्यात आल्या होत्या. वाढत्या कमाईमुळे त्यांचा कामाचा उत्साहही वाढू लागला. मग एके दिवशी कोर्टाच्या मुख्य गेट बाहेरून त्यांना आवाज येऊ लागला. विवेकजी चहा बनवण्यात व्यस्त होते, त्यामुळे तिथे काय झाले आहे ते बघायची संधी त्यांना मिळाली नाही. शेजारी बसलेले लोक बोलत होते, आजकाल लग्न म्हणजे काही दिवसांनी तमाशा बनतो. बघा ना, नवरा बायको कसे कोर्टाच्या दारात उभे राहून कशी भांडत आहेत. कोण आहेत माहिती नाही, पण आपले छान मनोरंजन झाले. आता दोघेही एकमेकांविरुद्ध केस करतील आणि अशा वेळेस स्त्रियांच्या बाजूने निकाल लागतो. बिचारा तिचा नवरा
विवेकजींना काहीच समजत नव्हते की त्यांच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ आहे. घरातील तमाशा बाहेर आला की लोक अशा गप्पा मारू लागतात. बिचारे कोण नाराज असतील कुणास ठाऊक. विवेकजी 1.5 तासानंतर काम संपवून नुकतेच आरामात बसले होते की तितक्यात पलीकडून पुन्हा आवाज येऊ लागला. विवेकजी बघण्याच्या इराद्याने उठले आणि तिकडे जाऊन पाहिले तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचे डोळे विस्फारले, पण ते गर्दीत लपून बघण्याचा प्रयत्न करू लागले, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा मुलगा आणि सून ज्योती होती, जी त्यांच्यावर मोठमोठ्याने ओरडून बोलत होती की मी तुला पाहून घेईन, मी तुला सोडणार नाही. तू मला तुझ्या लोभात अडकवून माझ्याशी लग्न केलेस. मी देखील आंधळी होते जे तुला पाहू शकले नाही, आणि आजपर्यंत माझ्या घरचे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला पैसे देत होते. कामचोर माणूस दिवसभर घरी बसून फुकटची भाकरी मोडतो, त्याच्या पैशावर पडणारा कुत्रा आहेस तू. जो त्यांच्या आईवडिलांचा झाला नाही तो तर माझा काय होशील. समोर उभा विकास तिला हात जोडून विनंती करत होता की सर्वांसमोर असे बोलू नकोस, पण त्याने जे पेरले तेच तो कापत होता. मित्रांनो, जर त्याने ज्योतीला आधीच सांभाळले असते किंवा आईवडिलांचे ऐकले असते तर कदाचित हा दिवस त्याला पाहावा लागला नसता. ज्योतीची कितीही चुकी झाली असेल, पण आज ती बरोबर होती. पण विकास नेहमी चुकीचा होता आणि त्याच्या चुकामुळेच त्याला हा दिवस पाहावा लागलेला होता. ज्योती सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती आणि विकास तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ती ऐकतच नव्हती. तर विकास तिला म्हणाला, चल आपण बसून बोलू, एकदा फक्त माझं ऐकून घे. वारंवार विनंती केल्यानंतर तिने होकार दिला, पण यावेळी कोणत्याही दुकानात बसायला जागा नव्हती. तर दोघेही विवेकजींच्या दुकानात रिकामी जागा दिसल्याने तिथे पोहोचले. विवेकजी दुरूनच थांबून बघत होते, पण जवळ जाण्याची हिंमत त्यांची झाली नाही. तितक्यात आणखीन काही लोकही त्यांच्या दुकानात चहा प्यायला आले आणि विवेकजींना शोधू लागले. आता विवेकजी स्वतःला थांबवू शकले नाहीत, कारण हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता आणि त्यांची पावले आपोआप त्या दिशेने वळली. विकासने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, इथेही 2 चहा द्या. विवेकजींनी ऐकलं आणि सगळ्यांसाठी चहा बनवायला सुरुवात केली. विकासचे बोलणे त्यांना ऐकू येत होते. विकास तिला विनवण्या करत होता की ज्योती, आपण मिळून काहीतरी तोडगा काढू. मी काही ना काही काम नक्कीच करेन, पण अशी सोडून जाऊ नकोस. या न्यायालयीन खटल्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्लीज ऐकून घे. तेवढ्यात विवेकजी चहा घेऊन तिथे आले आणि त्यांनी चहा ठेवताच ज्योतीची नजर त्यांच्यावर पडली आणि ज्योती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिने तिच्या सासऱ्यांना ओळखले होते. विकासने पाहिले की ज्योतीचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नसून इतर गोष्टीकडे आहे. त्याने तिकडे बघितल्यावर तो खुर्चीवरून उठून उभा राहिला. बाबा, तुम्ही? विवेकरावांना म्हणाला. आणि ज्योती उठतच म्हणाली, तुझ्यापेक्षा तर तुझे वडील चांगले आहेत विकास. निदान चहा बनवून तरी स्वतः कमावत आहेत. तू त्यांचा एकुलता एक मुलावरही ते अवलंबून राहिले नाहीत. त्यांच्या मेहनतीचा चेच खात आहेत ते. विवेकजींना काय बोलावं ते कळेना. मुलगा नक्की चुकीचा होता, पण आज ज्योती बरोबर होती. पण तिने त्या दोघांसोबत जे काही केले होते ते सुद्धा विसरण्यासारखे नव्हते. त्यामुळेच ते या स्थितीला पोहोचले होते. आता काय करावं हे विकासला समजत नव्हते. त्यांच्या समोर तोच बाप उभा होता ज्यांनी लग्नाआधीच त्याला आपल्या मुलाला भविष्यात ज्या गोष्टीबद्दल सावध केले होते. पण पैशाच्या नजरेने सर्व काही पाहणारा विकास यावेळी काही समजून घ्यायला तयार नव्हता. विवेकजींना पाहून ज्योती उठून उभी राहिली आणि वडिलांना पाहून विकास डोळे खाली घेऊन गप्प बसला होता. आधी कोणाची माफी मागावी हे त्याला समजतच नव्हते. ज्योती म्हणाली, विचार काय करत आहेस विकास? तुला माफी मागायची असेल तर तुझ्या वडिलांकडून माग. यांनी तुला माझ्यासमोर अनेक वेळा समजावून सांगितले होते आणि तुला कष्ट करून कमवायलाही सांगितले होते. त्यावेळी तू पुढे ढकलायचास आणि मी पण त्यांच्या विरोधात होते. तुझी चूक पाहू शकत नव्हती.
मी श्रीमंत कुटुंबातील होती, पण मला कधीच नालायक नवरा नको होता. माझी चूक झाली, जी प्रत्येक तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या घरून मी पैसे घेऊन यायची. माहिती नव्हते की समाधान तुझ्या कमाईतून मिळते. समाजात मान उचलून वावरायचे होते. पण तुझी बायको झाल्यावर माझी मान खाली झुकली, कारण आता सगळेच तुला नालायक समजतात. आपल्या बायकोच्या पैशावर ऐश करणारा माणूस. ज्योतीचे शब्द अधिकाधिक दृढ होत चालले होते, जे विकासला सहन होत नव्हते. पण आता दुसरा पर्यायच नव्हता. आई वडील आधीच दूर झाले होते. आता त्याची बायकोही त्याला सोडून जात होती. पण यावेळी ज्योतीच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होत होता आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही होत होता. तेथून विवेकजी जाऊ लागले तर त्याने त्यांचे पाय धरले. विवेकजींना हे नको होते, म्हणून त्यांनी विकासला झटकून टाकले आणि पुढे जाऊ लागले. विकास म्हणाला, बाबा प्लीज मला माफ करा. हे ऐकून विवेकजी म्हणाले, तुझी आई तुझ्याचमुळे हे जग सोडून गेली. आज माझ्याकडे पोटाची खळगी भरण्यासाठी चहाचे दुकान आहे. कालपर्यंत मी भीक मागत होतो, तेव्हा कुठे गेला होतास तू? जेव्हा तुझी आई आजारपणात तडफडून मेली, तेव्हा कुठे होतास तू? माझे घर उद्ध्वस्त करणाऱ्यांचे घर मी टिकवणार? शाप खूप वाईट असतो बेटा, जो की मी इतका दुःखी असतानाही तुला दिला नाही. पण देवाला नक्कीच वाईट वाटते आणि मग तो सर्व हिशोब करतो. हे सगळं सांगताना विवेकजींना अश्रू आवरता आले नाहीत आणि ज्योतीलाही ते जाणवत होते. ज्योती लगेचच पुढे आली आणि त्यांची माफी मागू लागली. बाबा, तुमच्यासोबत जे काही घडले त्यात मी देखील भागीदार आहे आणि मला जे ते समजले आहे, माझे घर तुटण्याचे कारण काय आहे? तुम्हाला दुःख देऊन आम्ही कसे आनंदी राहू? हे आमच्याच कर्माचे फळ आहे, जे आम्हाला मिळत आहे. विवेकजी म्हणाले, तुला तर भलेच माफ करू शकतो मी, पण माझ्याच रक्ताला मी कसे माफ करणार, ज्याला मी स्वतः संस्कार दिले होते आणि त्याने त्याचा नाश केला. मी माफ केले तरी सावित्री कशी माफ करणार? विवेकजींचे अश्रू वाहतच होते आणि विकास खाली मान घालून स्वतःचे अश्रू पुसत होता. विवेकजी म्हणाले की किमान त्या दिवशी त्याच्या आईला खांदा देण्यासाठी तो आला असता तरी मी त्याला माफ केले असते. ती बिचारी तिच्या आजारपणामुळे वेदनेने मरण पावली. तिला खांदा देणाराही कोणी नव्हतं. जिच्या अंतिम संस्कारासाठी मला स्मशानभूमीतही भीक मागावी लागली. हे सांगत असताना विवेकजींजवळ असलेल्या एका खुर्चीवर ते बसले, कारण एवढ्या दुःखात त्यांच्या पायातील शक्तीच संपली होती. आणि विकासने त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि ढसाढसा रडू लागला. आणि आता त्याच्या कृत्याचा पश्चाताप त्याला होऊ लागला आणि ते अश्रूतून बाहेर पडत होते. पण आता इतकं होऊन गेल्यावर माफी मिळणं अशक्यच होतं. विवेकजी म्हणाले, मी आता तुला तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. जर मी तुला माफ केले तर माझ्यासारखेच माझ्या वयाची लोक जे रस्त्यावर ठोकर खात आहेत ते मला कधीच माफ करणार नाहीत. आता मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. विकास विवेकजींच्या समोर विनवण्या करत होता. बाबा, मला वाचवा. या कोर्ट केसमध्ये माझा सर्वनाश होईल. बाबा प्लीज मला एक संधी द्या, नाहीतर मी जिवंतपणे आईच्या आत्मा मला शांतीनेही राहू देणार नाही. जर मी तुम्हाला एकटे सोडले तर? विवेकजी म्हणाले, हे आता कदापिही शक्य नाही की मी तुझ्यासोबत राहू शकतो. आणि जर तुम्हाला प्रायश्चित्तच करायचे असेल तर तुम्ही दोघांनी एकत्र राहून प्रामाणिकपणे नात्याचा पाया आणि खोट्या प्रेमाच्या आणि पैशाचा देखावा जगू नका. ज्योती म्हणाली, अजिबात नाही. मी या माणसासोबत आता एक क्षणही राहू शकत नाही. याची ऐपत नाही आता माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहण्याची. मला त्याच्याकडून घटस्फोट हवा आहे. विकास तिच्या समोर विनवण्या करत राहिला, पण ज्योती राजी झाली नाही आणि काही दिवसातच दोघांचा घटस्फोटही झाला. लग्नाआधी विकास जी नोकरी करत होता ती तर त्याने कधी ज्योतीच्या आईवडिलांच्या घरातील ऐशोआराम पाहून सोडून दिली होती आणि त्याला घरीही ज्योतीला भरपूर मिळाले. आता विकासकडे घरोघरी भटक्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. थकून भागून एके दिवशी तो विवेकजींच्या पायाजवळ येऊन रडायला लागला. बाबा, तुम्ही बरोबर बोलत होता जेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मला एक दिवस खूप पश्चाताप होईल. प्लीज बाबा, मला तुमच्याजवळ आश्रय द्या. मी कुठे जाऊ आता? पण विवेकजींनी कुठे मानणार होते. ते म्हणाले, आता मलाही शांतता हवी आहे बेटा.
अशी ही माझी काही तक्रार नाही. तू जा इथून, मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हो, उद्या जरी मी मेलो तरी माझ्या अस्थीला हात लावू नकोस. अखेर विवेकजींनी आपल्या मुलाकडे तोंड फिरवले. आता त्यालाही कळून चुकले होते की पैशाच्या जोरावर बांधलेली नाती कधीच मजबूत असू शकत नाहीत. माफी मागून तो निघून गेला. विवेकजींच्या आयुष्यात आकाशी शांतता होती, पण मनातल्या जखमेवर लावायला मलम अजूनही सापडला नव्हता, जो सावित्रीजींसोबतच निघून गेला होता. या कारणास्तव त्यांनी एकटे राहणे उचित वाटले आणि ते त्यांच्या कामाला लागले. विकास दारोदार भटकत राहिला. जिथे त्याने काल त्याच्या आईवडिलांच्या पैशाच्या कारणामुळे सोडले होते, आज ती त्याची श्रीमंत बायको त्याला सोडून निघून गेली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पैसा हा प्रत्येक गोष्टीवर उपाय नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो हे मान्य आहे, पण नाती फक्त प्रेमाच्या भावनेने जपली जातात, जी विकत घेता येत नाहीत. विकासला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच, ती त्याला आयुष्यभर आता भोगावीच लागणार. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणात्मक कथा पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की